कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसंपर्क मंत्री तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याने सोलापूर शहराचे वातावरण ढवळून निघाले। यंदा महापालिका निवडणुकीत युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला। युतीमधील राष्ट्रवादीची तयारी जोरदार असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाघांची तोंडे चारी दिशेला दिसून येतात। काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमुख पद अचानक बदलले, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। मनोज शेजवाळ यांच्या जागेवर कोणाच्याही ध्यानी मनी आणि स्वप्नी सुद्धा नसलेले सचिन चव्हाण शहर प्रमुख झाले। उलट शेजवाळ हे ज्या प्रवर्गातून येतात त्यांची संख्या सोलापूर शहरात प्रचंड आहे, असे असताना पक्षाने अचानक शहर प्रमुख पद का बदलले हा संशोधनाचा विषय होता। जरी शहर प्रमुख पद मिळाले असले तरी आजपर्यंत चव्हाण यांनी पक्षाच्या किती बैठका घेतल्या, किती कार्यक्रम घेतले, किती मेळावे घेतले, गटबाजी थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले याची सुद्धा उत्तरे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मागत आहेत। महापालिका निवडणूक महिनाभरात लागेल, पण शिवसेना नेत्यांनी एकत्रित येऊन एकतरी बैठक घेतली का असा प्रश्न उपस्थित होत असून शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख केवळ आपापल्या प्रभागापुरतेच मर्यादित झाले आहेत का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे। प्रत्येक जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांनी 26 प्रभागांमध्ये किमान 5-5 प्रभाग वाटून घेऊन त्या पद्धतीने शिस्तबद्ध काम सुरू केले। यंत्रणा कामाला लावली तर निश्चितच शिवसेनेची ताकद सोलापूर शहरात दिसून येईल, पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण असा प्रश्न आहे। सोलापूर शिवसेनेचे प्राध्यापिका ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, अमर पाटील, लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, मनीष काळजे, उमेश गायकवाड, सचिन चव्हाण तसेच माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे असे प्रमुख नेते असताना हे कधीच एकत्र दिसत नाही। अशीच गटबाजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसून येत होती, परंतु आता सर्वांना नाईलाजाने का होईना एकत्र यावे लागले, तशी परिस्थिती निर्माण झाली। आता हे सर्व नेते एकत्रित फिरत आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादीची ताकद शहरात पाहायला मिळते। असेच जर शिवसेना नेते एकमेकांवरील नाराजी, द्वेष, मतभेद विसरून एकत्र आले तर याचे चांगले परिणाम निश्चितच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील, यात शंका नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।